शपथविधीसाठी महंतांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे। कोण आहे ते पाहूया। उद्या शपथविधी सोहळा पार पडतोय आणि यासाठी अनेक दिग्गजांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे। यात काही महंतांनाही निमंत्रण देण्यात आलेलं आहे। महायुतीच्या मुख्यमंत्र्यांचा उद्या मुंबईत शपथविधी सोहळा होणार असून मुंबईतील आझाद मैदानावरती या शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज नेते, देशभरातील विविध राज्यातील मुख्यमंत्री तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध धर्माचे धर्मगुरू, संत महंत यांना देखील या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलेलं असून जळगावमधील फैजपूर येथील सतपंथ संस्थांचे गादीपती महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांना देखील या सोहळ्यासाठी आमंत्रण आलेलं आहे। आपल्यासोबत स्वतः जनार्दन हरीजी महाराज आहेत। महाराज, आपल्याला या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या या शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण आलेलं आहे, काय भावना आहे? आपण उपस्थित राहणार आहात? मला सुद्धा या सोहळ्याचं आमंत्रण आलं आहे आणि मी त्यासाठी उद्या सकाळी म्हणजे 5 तारखेला सकाळी निघणार आहे आणि मी त्या आमंत्रण मिळाल्यामुळे त्या सोहळ्यासाठी मी उपस्थित राहील। उपस्थित राहण्यामागची आमची सर्व संतांची भूमिका अशी आहे की आमंत्रण दिले ती चांगली गोष्ट आहे, चांगला विषय, संतांच्यामध्ये प्रसन्नता आहे। मान सन्मान हा विषय संतांच्यासाठी गौण असतो। त्यांनी जेव्हा साधू दीक्षा घेतात तेव्हाच त्यांचं पिंडदान केलेलं असतं, या उपर ते काम करतात। मान सन्मानासाठी तिथे आमची उपस्थिती नसून ही परंपरा आहे आणि तिथे संतांच्या उपस्थितीमध्ये जर सरकार शपथविधी साजरा करत असेल तर नक्कीच सरकारची सुद्धा जास्त प्रमाणामध्ये जबाबदारी वाढते। आणि पूर्वीपासून जर आपण बघितलं, ऋषीमुनींपासून आपल्या भारताचा इतिहास आहे की राजसत्तेवर धर्मसत्तेचा अंकुश असला पाहिजे। धर्मसत्ता याचा अर्थ फक्त हिंदू धर्मगुरूंची सत्ता असा होत नाही। धर्मसत्ता अर्थात की जे या राष्ट्राची जी संस्कार आहे, या राष्ट्राची जी संस्कृती आहे, या राष्ट्राचा जो धर्म आहे, वसुधैव कुटुंबकम, विश्व का कल्याण हो, प्राणियों में सद्भावना हो, हा जो धर्म आहे, सर्वांचं कल्याण व्हावं, या धर्माला मानणारे जे प्रामाणिक सज्जन आहेत त्यांचा अंकुश, ज्यांना स्वतःचा स्वार्थ नाही, विश्वकल्याणाची इच्छा आहे, स्वप्न आहे, त्यांचा अंकुश या राजसत्तेवर असला पाहिजे। म्हणून आम्ही आमंत्रण स्वीकारून त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे, ज्यामुळे सरकारला सुद्धा जाणीव राहील की संतांच्या उपस्थितीमध्ये आपण शपथविधी केला आहे। निश्चितच खरं तर होते आपल्यासोबत जनार्दन हरीजी महाराज। ज्या पद्धतीने खरं तर सरकारकडनं जे आहे उद्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण आलेलं आहे, या कार्यक्रमात आपण देखील उपस्थित राहणार असून राज्य सरकारने जनतेला दिलेली वचनं हे करता येणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावं असं आवाहन जे आहे या ठिकाणी जनार्दन हरीजी महाराज यांनी केलं आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।